25 लाख मी दंड भरला असेल किंवा 10 रुपये भरला असेल, ती पावती त्यांनी त्या ठिकाणी दाखवावी. आता 25 लाखाचं त्यांचं म्हणणं आहे. मी तुम्हाला ही ऑर्डर याच्यात निकालाची ही दाखवलेली आहे. तर त्यांनी माझ्या जो मानहानी केली, माझे म्हणजे काय आपण त्याला म्हणतो बदनामी केली, याबद्दल त्यांनी जाहीर माफी मीडियाच्या समोर मागितली पाहिजे. हे माझा त्यांना रोखटोक सवाल आहे. तुम्हाला कुणी असा घटनेने अधिकार, तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही जबाबदारपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. जसं मी पुराव्यानी सांगतो, आढळराव पाटलांचं मी नाव घेतलं कारण त्यांचं नाव ह्या ऑर्डरमध्ये काही त्यांनी चौकशीची त्यावेळी मागणी कारवाईच्या बाबत केलेली होती. अशा प्रकारचं आहे. आणि ज्यांना तो दंड त्या केसमध्ये भरावा लागला, ज्यांची जमीन, तो फक्त त्याची रक्कम आहे 1,01,400. मग हे 25 लाख यांनी आणले कुठून, याचं देवदत्त निकम यांच्या नावावर, त्याचं उत्तर आमदारांना द्यावाच लागेल. सुट्टी नाही. आता मी असं म्हणणार नाही की मी त्यांच्या विरोधामध्ये आबरू नुकसानीचा दावा दाखल करेल. ते खूप मोठे आहेत, मालदार आहेत, त्याच्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये मी आर्थिक बाजूने टिकू शकत नाहीत. वकिलाची फी देणं आणि कोर्टात जाणं हे माझं काम नाही. पण जनतेच्या पुढं मी त्यांना उघडं केल्याशिवाय सोडणार नाही, हे देखील या निमित्ताने सांगतो. त्याचबरोबर त्यांचं पुढचा एक विषय होता की थापलिंग देवस्थानचा हिशोब देणार कधी. आमदार साहेब, आपलं कुलदैवत श्री क्षेत्र थापलिंग आहेत. जोपर्यंत आपण एकत्र होतो तोपर्यंत देवदत्त निकम धुतल्या तांदळासारखा होता. पण मी पवार साहेबांच्या सोबत राहिलो, तुमच्याबरोबर आलो नाही, तेव्हापासून माझी त्यांना खूप ॲलर्जी झालेली आहेत. मी पुन्हा एक आपल्याला पुराव्यानिशी हे कागदपत्र दाखवतो की थापलिंग देवस्थानच्या संदर्भामध्ये भीमाशंकर कारखान्यामधून 50 लाख रुपये भागविकास निधीचे देण्याचा निर्णय झाला. आणि त्याचे आता काय निवडणुकीच्या काळात 8 करोड रुपये वाटलेत असेच, कोणाचा एक कागद नाही, काय नाही. परंतु आता देवदत्त निकम त्या ट्रस्टचा अध्यक्ष आहेत, ट्रस्टी तिथं आहेत, ग्रामस्थ आहेत. मग अडवायचा कसा? पहिलं मला पत्र म्हणजे देवस्थान ट्रस्टला की 9 मार्चला कारखान्याच्या MDच्या सहीनं पत्र आलं की 50 लाख मंजूर करण्यात आले आहेत, परंतु की थापलिंग देवस्थान ट्रस्टचे मागील 3 वर्षाचे ऑडिटेड ताळेबंद पत्रक, नफा तोटा पत्रके, कामाची इस्टिमेट व पूर्तता अहवाल सादर केल्यास निधीची रक्कम उपलब्ध करून देता येईल. अशा प्रकारचं पत्रक 3 वर्षाचे ऑडिट झाल्याचं सगळं आम्हाला रेकॉर्ड पाहिजे. आणि तदनंतर 26 मार्चला यांनी आम्हाला पत्र दिलं. 9 मार्चला 26 मार्चला आम्ही सगळी कागदपत्र दिली आणि त्याची पोच कारखान्याकडून 28 मार्चला ही मिळालेली आहे. आणि आपणा सर्वांच्या माहितीकरता सांगतो की त्यांना जे ऑडिट रिपोर्ट दिलेत हा 21-22चा आहे कारखान्यात, त्याच्यानंतर हा 22-23चा आहे आणि हा जो आहे 23-24चा आहे. ह्या प्रकारचं हे. आणि हे जे ऑडिटर आहेत हे आहेत गुंडगावडे आणि कंपनी. आता गुंडगावडे आणि कंपनी जे थापलिंग देवस्थान ट्रस्टचं ऑडिट करतं तेच गुंडगावडे शरद सहकारी बँकेचं करतं आणि भीमाशंकर कारखान्याचं देखील करतं. त्यांना जर काय याच्याबाबत शंका असेल हिशोबाची, त्यांनी त्या ऑडिटरला बोलवावं, त्यांनी थापलिंग देवस्थानवरती यावं. आम्ही सगळे ग्रामस्थ ट्रस्टी तिथं त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील जाऊन. तुमच्या माहितीकरता हा जो चेक आम्हाला 4 ऑगस्टला देण्यात आला 25 लाखाचा, त्याच्यात मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते स्वतः वळसे पाटील त्यांची एक सही असते आणि कारखान्याचे चेअरमन तिघांच्या सही आहेत आणि त्यांनी सही करून हा 25 लाख रुपयाचा चेक जर दिलेला असेल तर मला त्यांना सवाल आहेत का तुम्हाला जर हिशोबात सगळा जर घोळ वाटतो तर तुम्ही हे पैसे खिशातले नाही दिले, कारखान्यातले तुम्ही 50 लाख रुपये दिले कसे, हे देखील मला सवाल विचारतो. आणि ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे बोर्ड दाखवतो त्यावेळी मला त्यांना विचारायचं आहे की आजपर्यंत तुम्ही तुमच्या खिशातले थापलिंग देवस्थानला किती रकमेची पावत्या फाडल्यात, ते देखील त्यांनी जनतेच्या समोर त्या ठिकाणी सांगावं. हे देखील मी आपणा सर्वांना सांगतो. मी किती दिले हे मी माझ्या तोंडाने जाहीर करणार नाही, पण त्यांचा आकडा आला का माझ्या स्वतः किती दिलेले आहेत ते देखील मी योग्य वेळी त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. आता ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याचा हिशोब मागता ह्या देवस्थानचं, मला देखील त्यांना या निमित्ताने विचारायचं आहे की तुमच्या गावामध्ये देखील महादेव देवस्थान आहेत, भैरवनाथ देवस्थान आहेत. भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचं तुमच्या गावातला अध्यक्ष कोण, तुमच्या कुटुंबातले का कोण, त्याचा हिशोब निरगुडसरवाल्यांना दिला का? महादेव देवस्थान जे आहे तुमच्या गावातलं, तर त्या देवस्थानची जी 20 एकर जमीन आहेत, आता कारखान्याचं तिथं रोपवाटिका वगैरे नर्सरी प्लॉट शेततळं कारखान्याने खर्च करून तिथं केलेत. तर ही जमीन देवस्थानकडून यांनी NCRDला ते स्वतःच्या संस्थेचे आहेत ते अध्यक्ष आहेत का, कुटुंबातलं कोणी मला नेमकं माहीत नाही,
पण त्याची NCRTचे प्रमुख तेच आहेत. तर त्यांच्या नियंत्रणाखाली चालणारी जी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आहे, त्या संस्थेला ती महादेव देवस्थानची 20 एकर जमीन आहेत आणि तदनंतर ती देवस्थान NCRTनं भीमाशंकर कारखाना दिलेत. भीमाशंकर कारखाना देखील त्यांना त्या जमिनीचा खंड देतो आहे. मी आपणाला सांगू इच्छितो की आमच्या गावात देखील 8 एकर देवस्थानची जमीन आहे. ती जवळपास किती रुपये खंड एकरी? 48,000 रुपये एकरी खंडाने तिचा लिलाव झालेला आहे. मी म्हणतो नाही 48,000, 40,000. आपल्या तालुक्यात आज जमिनीचा काय रेट चालला आहे खंडाचा बागायती? 35,000 रुपये एकराच्या पुढे झाला आहेत. मग आपण कमीत कमी 35,000 रुपये धरले तर 7 लाख रुपये वर्षाचे त्या ठिकाणी खंड त्या महादेव देवस्थान जमिनीचा होतो. मग आता 20 वर्षे यांच्याकडं आहेत NCRTकडं का 15 वर्षे आहेत, जरी आपण धरले तर 1 कोटीच्या खाली त्याचा रक्कम होत नाही. मला त्यांना हे विचारायचं आहे का ह्या महादेवाच्या जमिनीचा तुम्ही निरगुडसर ग्रामस्थांना हिशोब कधी देणार आहात का दिला आहे? जसं मी थापलिंगला तुम्हाला बोलवतो आहे तसं आम्हाला किंवा मीडियाला सगळ्यांना बोलवा का निरगुडसर ग्रामस्थांना मी ह्या महादेव देवस्थानच्या जमिनीचा सगळा हिशोब दिला आहे. हे देखील मला त्यांना या निमित्ताने सांगायचे. असा घटनेने अधिकार तुम्ही तालुक्याचे आमदार आहात, तुम्ही जबाबदारपणे त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोललं पाहिजे. जसं मी पुराव्याने सांगतो, आढळराव पाटलांचं मी नाव घेतलं कारण त्यांचं नाव ह्या ऑर्डरमध्ये काही त्यांनी चौकशीची त्यावेळी मागणी कारवाईच्या बाबत केलेली होती. अशा प्रकारचा फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.